नमस्कार, कशा आहात सगळे. तर आज म्हणजे की उद्या ताईचा बड्डे आणि मला परवा वगैरे जायचं आहे. कोइन्सिडेंटली लग्नानंतर पहिल्यांदा बड्डे आला तिचा. सो मग आई, बाबा, मी, प्राची, पुन्हा झालं तर आदित्य, जानू, काकाजी असे सगळेजण आम्ही म्हणजे की या ताईचा बड्डे आहे, जी की माझी बेस्ट फ्रेंड आहे. सो म्हटलं चला पुढच्या वेळेस आपलं येणं होते नाही होते, इथं पुढचं कोणी बघितलं माहिती नाही. म्हटलं आपण बड्डे सेलिब्रेशन करून घ्या. अजून तर तिला काही माहिती नाही. आज हे बघा इथे म्हणजे माझ्या शेजारी ना लग्न आहे. तिथलं याचं तिला इन्व्हिटेशन आहे, तर ती हळदीला येणार आहे. कोइन्सिडेंटली असं झालं की आज 18 तारीख आहे आणि उद्याचा बड्डे आहे तिचा. म्हटलं चला काहीतरी आपण स्पेशल करूया, म्हणून आम्ही केक वगैरे सगळ्यांनी मग अशीच आणला. आणि आता गाडीमध्ये थोडंफार म्हणजे आता दुसरं ठिकाण नाही, कारण तिला लवकर कळेल की आम्ही काय करतो आणि काय नाही, म्हणून तिकडे पण नाही केलं घरी आणि इकडे पण नाही केलं. आता डायरेक्ट गाडीत करावं म्हटलं. सगळं छान व्यवस्थित आणलं आहे. आता सजवणं झाल्यावर तुम्हाला मी सांगतेच कसं काय करते ते. आणि खूप मस्त असा सेलिब्रेट करणार आहे आम्ही वाढदिवस. सो मी तुमच्यासोबत शेअर करेल. नक्कीच बघत राहा माझा ब्लॉग. आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब आवर्जून करायला विसरू नका. आजीला पी दे ना, चिकू पी दे पी दे ना आपलं पी. ब्लश उन्हात गेली होते मी. रेडिओवरच जगता का ना, गाणेच लावत नाही. हो मोबाईल घेतला का तुझा? चल ये. ते फुगा पाहिजे पण म्हणून असलं तर सारं नाही ते. बाय कर ना आजीला चिकू. अगं बाय कर ना, चालली आजी. करत आहे. पी देऊन टाक एक फ्लाइंग किस. पी दे ना. चल बाय. मावशी केली आणि नंतर मग काही वगैरे यायचं की तेवढ्या वेळात आम्ही ना सगळं डेकोरेशन वगैरे सगळं केलं होतं. खूप मस्त असं झालेलं होतं. आणि मग नवरीसोबत फोटो काढले. फायनल की आल्यावर छान डान्स वगैरे केलं. इथे आता तुम्हाला दिसेल. एक करे तारे गिने क्यों माने कहा हम किस्मत का 36 सुन मिलाए क्यों गुन क्यों जोड़ा बनाए जन्मों का चल तेरे मेरे इस किस्से का सिक्का उछाले. तर मी व्हिडिओ टाकलाच की कसा बड्डे सेलिब्रेट केला म्हणून आम्ही. आणि नंतर मग फायनली काकांना गाडी वगैरे पाहिजे होती म्हणून पटकन तेव्हाच आम्ही रात्री 12:30-1 वाजता सगळं काढून ठेवून दिलं. म्हणजे जशाच्या तशी गाडी त्यांना वापस दिली करून. सगळं व्यवस्थित स्वच्छ केलं. खूप राडा झालेला होता. आणि लगेच माझी दुसऱ्या दिवशी जाण्याची तयारी. तिथे पण मी ब्लॉग घेतला नाही. डायरेक्ट बसमधून आमचं बायकरनं चाललेलं होतं. बायकर या म्हणा, परत या म्हणा. परत या. तर आम्ही रात्रीच निघालो होतो आणि मी ना ब्लॉग घेतले नाही तिकडे, कारण ना मला टाईम स्पेंड करायचा होता. म्हणजे आई वडिलांसोबत आता एवढे दिवसांनी आधी म्हणल्यावर खूप कमी ब्लॉग घेतला, म्हणून ब्लॉग पण जास्त येत नव्हतं. आणि त्यांच्यासोबतच टाईम स्पेंड केला. आणि माझ्या बाहेरचे तसंही कम्फर्टेबल नव्हते ब्लॉग घेण्यासाठी जास्त, कारण म्हणजे थोडं म्हणजे सवय होईपर्यंत म्हणलं बरं पुढच्या वेळेस नक्की घेते. आणि बस 15 दिवस तर आहे ना, 10-12 दिवसच गेलते. कसे गेले काही पत्ताच लागला नाही. काहीच म्हणजे काहीच जाणवलंच नाही मला. पटकनच 10 ते 12 दिवस गेले आणि झालं वापस आले. तसं तर मला दवाखाना करायचा होता, म्हणजे की हॉस्पिटल थायरॉईडचं दाखवायचं होतं, पण यांनी फाईल विसरले म्हणून तेही राहिलं. बघू आता 4-5 दिवसांनी पुन्हा येऊ आम्ही.
छान प्रकारे आता असं आलोय. आता घरी जायचंय, सगळं आवरायचंय. खूप सगळे कामं आहे पेंडिंग, ते करायचेत. मॅडम झोपले, मी पण झोपली होती कारण रात्री माझी अजिबात झोप झाली नाही ट्रॅव्हल्समध्ये. आणि श्रीषा छान झोपली, तिने नाही त्रास दिला मला. आणि आज मला अजिबातच करमत नाही आहे कारण आता एवढ्या मोठ्या फॅमिलीतून आल्यावर म्हटल्यावर तर सगळे कोण ना कोणी भेटणं चालूच होते मला. आणि फायनली मी आले आता. आणि त्यांनी पण मस्तपैकी जांभूळ वगैरे खात तिकडे बघा, दिसते का ते बघा. तर आता घरी जायचंय. खूप भयंकर आळस आलेला प्रवास करायचा. तर खूप सारखा प्रवास पण नाही करू वाटत आहे. झाला थोडा वेळ राहिला.